Hello class, today we are going to start a new chapter, that is unit number 7, modern periodic table. In this chapter we are going to learn introduction, structure of the modern periodic table and electronic configuration. In the electronic configuration of periodic table there are two types of electronic configuration, first in period and second one is group. So first we see the introduction. In introduction of modern periodic table in 18th century, there are 30 elements are discovered, and these elements are classified into three types of the basis of their physical property. म्हणजे एक 18 म्हणजे अर्लियर 18th सेंचुरी, या 18th सेंचुरीमध्ये फक्त 30 एलिमेंट्स काय झालेले होते, डिस्क्राईब झालेले होते. तर हे 30 एलिमेंट्स हे क्लासिफाईड करण्यात आले होते तीन टाईपवरती. ते तीन टाईप म्हणजे कोणते, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीजवरती. तर मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलाइट्स, ह्या तीन फिजिकल प्रॉपर्टीजवरती ते एलिमेंट्स काय केलेले होते, डिस्क्राईब झालेले होते किंवा डिस्कवर केलेले होते किंवा क्लासिफाईड केलेले होते. आणि त्यानंतरचे जे क्लासिफिकेशन झालेले होते त्यामध्ये नंबर्स ऑफ एलिमेंट्स काय झालेले होते, इन्क्रीज झालेले होते. मग त्या नंबर्स ऑफ एलिमेंट्स हे इन्क्रीज झाल्यामुळे दोन सायंटिस्ट आहे, या दोन सायंटिस्टमधला पहिला जो सायंटिस्ट आहे तो डॉबिनर्स स्ट्रेट्स अँड न्यूझीलँड ऑक्टेव्स, ह्या दोन सायंटिस्टनी त्यांचं जो क्लासिफिकेशन आहे हे क्लासिफिकेशन ॲटॉमिक मासेसवरती बेस्ड केलेलं होतं. म्हणजे बेस्ड ऑन ॲटॉमिक मॅसेसवरती त्यांनी काय केलेलं होतं, क्लासिफिकेशन केलेलं होतं एलिमेंट्सचं. मग त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आलेले होते, तर त्या ड्रॉबॅक्स आल्या असल्यामुळे परत 1869मध्ये रशियन केमिस्ट आहे मेंडेलिव्स, त्यांनी देखील फोर्थ पिरियडिक टेबल काय केलेलं होतं, डिस्क्राईब केलेलं होतं. त्यांनी त्या पिरियडिक टेबल्समधलं ॲटॉमिक मासेस थ्रूज तो पिरियडिक टेबल डिस्क्राईब केलेला होता. आणि त्या मेंडेलिव्सने पिरियडिक लॉ देखील सांगितला, आणि तो लॉ असा आहे की द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, म्हणजे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दॅट एलिमेंट्स, त्या एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या सिमिलर राहणार पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे त्यांच्या ॲटॉमिक मासेसवरचे जो पिरियडिक फंक्शन्स आहे त्यावरती काय राहणार आहे, काय राहतील, सेम राहतील, त्याच्यावरती डिपेंड राहतील. सो मेंडेलिव्स पिरियडिक लॉ विच is stated as the physical and chemical properties of elements are periodic functions of their atomic masses. Mendeleev arranged the elements known at that टाइम्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे मेंडेलिव्हनी एलिमेंट्स हे अरेंज कसे केलेले आहे, हे अरेंज करताना त्यांनी काय केलेलं आहे, जो ॲटॉमिक मासेस आहे त्या ॲटॉमिक मासेसला इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, पुट फॉरवर्ड केलेलं आहे, आणि ते टेबल्समध्ये त्यांना अरेंज करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट इज ही अरेंज अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टीज ऑफ elements and form his periodic table consisting of vertical groups and horizontal series. त्यांनी जे अरेंजमेंट केलेली आहे एलिमेंट्सची, त्या अरेंजमेंटमध्ये त्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज आहे, ॲटॉमिक मासेस आहे, आणि त्यामध्ये जो पिरियडिक टेबल आहे तो कन्सिस्ट केलेला आहे वर्टिकल लाईन्स आणि वर्टिकल्स कॉलम्स आहे. वर्टिकल्स जे ग्रुप्स आहे त्याला ग्रुप्स म्हटलेलं आहे, आणि त्यानंतर हॉरिझॉन्टल सिरीज आहे, आणि त्याला आता काय म्हणतात, आपण पिरियड्स म्हणतो. इन मेंडेलिव्स periodic table elements belonging to the same group shows similar properties. म्हणजे जितके पण एलिमेंट हे सेम ग्रुपमध्ये असतील तेवढ्या ग्रुपमधल्या जे एलिमेंट्स आहेत ते काय करतील, सिमिलर प्रॉपर्टीज काय करतील, शो करतील. आणि नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन सिरीज अँड पिरियड. जसं आपण म्हटलेलं आहे की ग्रुपमध्ये जेवढे पण एलिमेंट्स येतील त्यांची प्रॉपर्टीज काय राहणार, सिमिलर राहणार आहे. त्याच प्रकारे प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट इन सिरीजमध्ये जे एलिमेंट्स प्रेझेंट राहणार आहेत त्या एलिमेंट्सची प्रॉपर्टीज काय करणार, ग्रॅज्युअल व्हेरिएशन्स दाखवणार. ग्रॅज्युअल काय दाखवणार, व्हेरिएशन्स दाखवणार फ्रॉम लेफ्ट टू राईट. जसं जसं आपण लेफ्टपासून राईटकडे जाऊ पिरियडमध्ये, त्यावेळेस काय होणार आहे, लेफ्टपासून राईटमध्ये पिरियडमध्ये जेव्हा आपण मूव्ह करत आहोत किंवा जात आहोत त्या टाईममध्ये त्याचे जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सची जी प्रॉपर्टीज आहेत ती प्रॉपर्टीज काय करणार, वॅरी करणार. मेंडेलिव्स लेफ्ट सम गॅप्स corresponding to the certain atomic number in the periodic table so to maintain the periodicity of the प्रॉपर्टीज. म्हणजे मेंडेलिव्सनी काही गॅप्स हा सोडलेले आहेत, कारण त्यामध्ये तो एलिमेंट्स किंवा त्याच्या ॲटॉमिक मासनुसार तो एलिमेंट बसत नव्हता, त्यामुळे त्यांनी ती गॅप काय केलेली आहे, ॲज इट इज ठेवलेली आहे. कारण त्यावरून त्याचे पिरियडिसिटीची म्हणजे पिरियडिक टेबलची जी प्रॉपर्टीज आहे ती मेंटेन करायसाठी त्यांनी काय केली, ती गॅप
तशीच्या तशी ठेवण्यात आली आहे. आता ज्यावेळेस ज्यावेळेस पिरियडिक टेबल बनलेला होता त्यावेळेस इनर्ट गॅसेस काय झालेला होता, डिस्कवर झालेला नव्हता. त्यामुळे जेव्हा मेंडेलिव्हजने पिरियडिक टेबल्स दिलेला होता त्यावेळेस इनर गॅस डिस्कवर नसल्यामुळे हे जेव्हा मग इनर्ट गॅस डिस्कवर करण्यात आले आणि त्यावेळेस मग त्यांना एक ॲडिशनल ग्रुप म्हणून त्या पिरियडिक टेबलमध्ये ॲड करण्यात आलं. बाकी सगळं ॲज इट इज ठेवलेलं होतं. इनर्ट गॅस नॉट प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्ह अँड डिस्कवर्ड इन late years also could be the accommodate in the periodic tables by creating an additional group. इनर्ट गॅस जेव्हा डिस्कवर झाले तेव्हा त्या पिरियडिक टेबलमध्ये काय झालं, ॲडिशनल ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. आफ्टर द डिस्कवरी ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर द ॲटॉमिक नंबर विच वॉज ॲन ऑर्डिनर नंबर assigned to the element in Mendeleev's periodic tables was recognized as the proton number Z of that एलिमेंट. मग जेव्हा पिरियडिक टेबल बनलेला होता त्या टाईममध्ये आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर माहिती नव्हतं, एलिमेंट्सचं ॲटॉमिक स्ट्रक्चर माहिती नव्हतं, त्याच्यामधलं ॲटॉमिक नंबर माहिती नव्हतं, त्यामध्ये किती प्रोटॉन्स आहे किती न्यूट्रॉन्स आहे हे आपल्याला काढता येत नव्हतं. तर जेव्हा मग त्याची डिस्कवरी झाली त्या डिस्कवरीनुसार मग काय पिरियडिक टेबलमध्ये जो अरेंजमेंट झालेली आहे ती अरेंजमेंट काय करण्यात आली होती, प्रोटॉन्स नंबरवरती करण्यात आलेली होती. आणि त्या प्रोटॉन्स नंबरला आपण काय कशाने डिनोट केलेलं आहे, झेडनी डिनोट केलेलं आहे. आणि ही जे डिस्कवरी आहे ही डिस्कवरी आउटकम फ्रॉम हेनरी मोस्लेने डिस्कवर केलं की ॲटॉमिक स्ट्रक्चर आणि याच्यावरनं आपण परत एखादी मॉडर्न म्हणजे पिरियडिक टेबल काय करू शकतो, मॉडिफाईड करू शकतो किंवा तो अरेंज करू शकतो इन 1930मध्ये त्यांनी काय केलं, एक डिस्कवर करण्यात आलेलं होतं की ॲटॉमिक स्ट्रक्चर त्यामध्ये प्रोटॉन्सची संख्या असते अवेलेबल आणि त्यावरून मग मेंडेलिव्हचा पिरियडिक लॉ हा मॉडिफाईड करण्यात आलेला आहे. इट इज कॉल्ड ॲज द मॉडर्न पिरियडिक लॉ. म्हणजे हे जे अरेंजमेंट आहे ही हेनरी मॉस्लेनी 1913मध्ये दिलेली होती आणि त्यावरून मेंडेलिव्हचा जो पिरियडिक टेबल आहे हा मॉडिफाईड करण्यात आलेला होता आणि त्यामुळे मॉडर्न पिरियडिक लॉ हा स्टेट करण्यात आला. तो मॉडर्न पिरियडिक लॉ असा आहे की द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज of the element are periodic functions of their atomic number. म्हणजे त्या एलिमेंटची फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी ही पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबरवरती त्याच एलिमेंटच्या ॲटॉमिक नंबरवरती डिपेंड करण्यात येईल. सो इट इज अ इंट्रोडक्शन ऑफ what is modern periodic table. So next point is structure of modern periodic table. आता आपण बघितलेलं इंट्रोडक्शन्स ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल्स. आता बघणार आपण की स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. आता त्याचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपल्याला बघायचं आहे. द मॉडर्न पिरियडिक टेबल्स हॅज हॉरिझॉन्टल रो intersecting the vertical columns giving rise to a number of बॉक्सेस. म्हणजे यामध्ये मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काही हॉरिझॉन्टल रोज दिलेले आहे आणि काही वर्टिकल्स कॉलम्स दिलेले आहे. तर जे हॉरिझॉन्टल रो आणि वर्टिकल कॉलम्स यांच्यामध्ये काय बनत आहे, इंटरसेक्टिंग होऊन काय बनत आहे, एक नंबर ऑफ बॉक्सेस बनत आहे. द हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स अँड द वर्टिकल्स कॉलम्स आर कॉल्ड ॲज ग्रुप. म्हणजे हॉरिझॉन्टल्स रोज जे आहेत त्याला काय म्हटलेलं आहे, पिरियड्स, आणि वर्टिकल्स जे कॉलम्स आहेत त्याला काय म्हटलेलं आहे, ग्रुप्स. देअर आर 7 पिरियड्स, द नंबर्ड इज 1 to 7 and 18 groups, the numbered is 1 to 18 in the modern periodic tables. म्हणजे जितके पण रोज आहे टोटल्स हॉरिझॉन्टल्स रोज ज्याला आपण पिरियड म्हटलेलं आहे ते किती आहे, 1 ते 7 पिरियड आहे. आणि जे वर्टिकल्स लाईन्स दिलेले आहे, वर्टिकल कॉलम्स दिलेले आहे ज्याला आपण ग्रुप्स म्हटलेले आहे ते ग्रुप्स किती आहे, नंबर ऑफ ग्रुप्स किती आहे, 1 to 18 असे ग्रुप्स दिलेले आहे. नेक्स्ट पॉईंट इज दिस नंबरिंग ऑफ द पिरियड अँड ग्रुप्स इज रिकमेंडेड बाय इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. आणि हे जे नंबर्स आहे आणि हे ग्रुप्स आहे हे कशाने रिकमेंड केलेले आहे, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, दॅट इज IUPAC. Belong the main tables are placed 2 series containing 14 elements each. जो ग्रुप दिलेला आहे आपल्याकडे पिरियडिक टेबल दिलेला आहे त्या पिरियडिकच्या खालच्या साईडनी जे 2 सिरीज दिलेल्या आहेत त्या सिरीजमध्ये 14 एलिमेंट्स काय आहे, प्रत्येकी 14 एलिमेंट्स वेगळे वेगळे फिल केण्यात आलेले आहे. देअर आर इन ऑल 18 बॉक्सेस टू अकोमोडेट देअर आर इन all 118 boxes to accommodate 118 elements in the modern periodic table. जे verticals columns and
हॉरिझॉन्टल्स रोज आहेत, त्या हॉरिझॉन्टल रो आणि व्हर्टिकल कॉलम इंटरसेक्टिंग झाल्यामुळे त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे, बॉक्सेस फॉर्म झालेले आहे. तर 118 बॉक्सेस फॉर्म झालेले होते आणि 118 त्यामध्ये काय आहे, एलिमेंट्स आहे. द ओव्हरऑल शेप्स ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल्स शोज दॅट, म्हणजे जर त्याचा शेप्स आहे तो शेप्स ॲज इट इज राहणार आहे. दॅट इट इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स. आता टोटल 4 ब्लॉक्समध्ये तो डिवाइड झालेला आहे. 2 ग्रुप्स जे आहे ऑफ लेफ्ट साईड ऑफ फ्रॉम द एस ब्लॉक्स हा जो सेकंड नंबरचा 2 ग्रुप्स आहे, या 2 ग्रुप्समध्ये एस ब्लॉक्स असलेला आहे लेफ्ट साईडला आणि 6 ग्रुप ऑन द राईट कन्स्टिट्यूट द पी ब्लॉक मिळालेला आहे. त्यानंतर 10 ग्रुपमध्ये जो 10 ग्रुप पडत आहे त्या 10 ग्रुपच्या सेंटरमध्ये फ्रॉम द डी ब्लॉक आलेला आहे आणि 2 सिरीज ॲट द बॉटम कन्स्टिट्यूट द एफ ब्लॉक. ठीक आहे. या डायग्राममध्ये बघा काय कसं दाखवलेले आहे. 1 to 2 ग्रुप्स, हे जे 2 ग्रुप्स आहे ह्या 2 ग्रुप्समध्ये काय आलेलं आहे, एस ब्लॉक एलिमेंट आलेला आहे. त्यानंतर 13 ग्रुप टू 18 ग्रुप काय आलेला आहे, पी ब्लॉक एलिमेंट्स आलेले आहे. आणि ग्रुप्स नंबर 3 to 12 यामध्ये डी ब्लॉक एलिमेंट आलेले आणि बॉटम साईजला 2 ज्या सिरीज दिसत आहे यात 2 सिरीजमध्ये एफ ब्लॉक एलिमेंट्स आलेले आहे. नेक्स्ट पॉईंट, त्यानंतरचा टॉपिक आहे पिरियॉडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपल्याला आता बघायचं आहे पिरियॉडिक टेबल आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा प्रकारे येत आहे हे आपल्याला बघायचं आहे. द इलेक्ट्रॉन्स इन अँड ॲटम्स आर डिस्ट्रीब्युटेड इन शेल अँड सबशेल्स. आता इलेक्ट्रॉन्सचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे होतं आहे की ते शेल आणि सबशेलमध्ये जात आहे. इन अकॉर्डन्स विथ द above principle which includes increasing order of the energy, Pauli exclusion principle and Hund's rule of maximum multiplicity. आता इलेक्ट्रॉन जेव्हा एंटर होत आहे शेल्समध्ये, त्यामध्ये शेल्स आणि सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन हा डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आता ह्या डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन होण्यासाठी आपल्याला 3 प्रिन्सिपल दिल्यात आलेले आहे. अबाव प्रिन्सिपल्स ज्यामध्ये इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी दाखवलेली आहे, पावली एक्सक्लुजन प्रिन्सिपल आणि हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. या 3 प्रिन्सिपलच्या बेसिसवरती इलेक्ट्रॉन हा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे शेल आणि सबशेलमध्ये. वेन एलिमेंट आर अरेंज इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर, periodicity is observed in their electronic configuration and which reflect in the characteristic structure of the modern periodic table. एलिमेंट हे अरेंज करण्यात आलेले आहे कशाच्या बेसिसवरती, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर जसं इन्क्रीज होत आहे त्याच बेसिसवरती काय आले एलिमेंट हे अरेंज करण्यात आलेले आहे. देन पिरियॉडिसिटी इज ऑब्झर्व आणि त्याची पिरियॉडिसिटी ही झालेली आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या ह्याच्यावरनं. आणि त्याचे जे कॅरेक्टर्स आहे हे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, कॅरेक्टरिस्टिक स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल काय होत आहे, रिफ्लेक्टेड होत आहे. आणि लोकेशन्स ऑफ दॅट एलिमेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल, म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एखाद्या एलिमेंटचं लोकेशन हे करस्पॉन्डिंग होत आहे किंवा कोरिलेटेड, कशाच्या कोरिलेटेड राहणार आहे, जो 4th चॅप्टरमध्ये आपण बघितलेला आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम, जो 4th चॅप्टर आहे त्यामध्ये आपण क्वांटम नंबर्स बघितलेले आहेत. त्या क्वांटम नंबर्सवरनं म्हणजे एखादा एलिमेंट हे त्याचा लास्ट ऑर्बिटल हा कसा फील होत आहे, त्याचं लोकेशन काय आहे, हे लोकेशन आपल्याला क्वांटम नंबरवरून माहिती पडते. टोटल 4 नंबर ऑफ क्वांटम, त्याचे टाईप्स किती आहे, 4 टाईप्स आहे क्वांटम नंबर्सचे. नेक्स्ट आहे, जसं आपण पिरियडिक टेबल बघितलेलं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलेलं आहे, तर 2 टाईपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं, एक पिरियड्सचं वेगळं येतं आणि एक ग्रुपचं वेगळं येतं. सो आपण या लेक्चर्समध्ये बघूया इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन पिरियड्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते बघायचं आहे. आत्ताच आपण बघितलेलं होतं मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये टोटल 7 पिरियड्स आहे, त्याचे नंबर्स कसे दिलेले आहे 1 to 7. अलॉंग अ पिरियड द ॲटॉमिक नंबर इज इन्क्रीज्ड बाय 1 and 1 इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू आउटरमोस्ट शेल विच फॉर्म्स न्यूट्रल ॲटम्स ऑफ द नेक्स्ट एलिमेंट. आता जर आपण अलॉंग ज पिरियड घेतलेला आहे, लेफ्ट टू राईट जर पिरियड जात आहो, तर पिरियड्समध्ये बघा त्याचा ॲटॉमिक नंबर जसं जसं इन्क्रीज होत आहे तो एक इलेक्ट्रॉननीच इन्क्रीज होत आहे, इन्क्रीज बाय 1 अँड 1 इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू द आउटर. म्हणजे जसं जसं मग इलेक्ट्रॉन्स एकनी म्हणजे इन्क्रीज होत जाणार आहे, त्याच प्रकारे मग त्याच्यामध्ये जो इलेक्ट्रॉन ॲड होत जाईल आउटरमोस्ट शेलमध्ये तो एक इलेक्ट्रॉन काय होणार ॲड होत जाणार आणि आपल्याला एक शेवटचा जो एलिमेंट मिळत आहे तो न्यूट्रल मिळत आहे. नेक्स्ट पॉईंट इज एव्हरी पिरियड एंड्स विथ कम्प्लीट ऑक्टेट कॉन्फिगरेशन्स. आता आपल्याला जेवढं पण पिरियड्स मिळत आहे त्या पिरियड्समध्ये जेवढे पिरियड्स आहे त्या पिरियड्समध्ये जो शेवटचा शेल असतो त्या शेवटचा शेल हा ऑक्टॅटनी कंप्लीट असतो, त्याचं जो कॉन्फिगरेशन असतं ते ऑक्टॅटनी असतं. एक्सेप्शन्स पण आहे यामध्ये, तर तो एक एक्सेप्शन असं आहे की त्यामध्ये जो
शेवटचा फर्स्ट जो पिरियड आहे तो फर्स्ट पिरियडमध्ये डुप्लेट फॉर्म होत आहे. काय फॉर्म होत आहे? डुप्लेट फॉर्म होत आहे. ऑन ऑफ द व्हॅलन्स शेल्स अँड द नेक्स्ट पिरियड बिगिंग विथ द ॲडिशन्स ऑफ इलेक्ट्रॉन टू द नेक्स्ट शेल्स ऑफ हायर एनर्जी कम्पेअर टू द प्रिवियस पिरियड. जेव्हा आपण प्रिवियस पिरियड घेत आहोत त्या प्रिवियस पिरियडमध्ये बघा एक इलेक्ट्रॉन कमी राहणार आहे, कारण आपण म्हणत आहोत की जसं जसं ॲटॉमिक नंबर हा इन्क्रीज होत आहे, ॲटॉमिक नंबर हा 1नी इन्क्रीज होत आहे. जर 1नी इन्क्रीज होत असेल तर नेक्स्ट शेलमध्ये देखील एकच इलेक्ट्रॉन हा ॲड होत जाणार आहे. तर प्रत्येक जो पिरियड आहे हे प्रत्येक पिरियड्स हे ऑक्टॅटनी कंप्लीट होत आहे. एक्सेप्शन जो फर्स्ट पिरियड आहे, फर्स्ट पिरियडमध्ये जो त्याचा शेवटचा शेल आहे हा शेवटचा शेल का राहणार आहे? डुप्लेट राहणार आहे. द फर्स्ट शेल दस गेट फिल अलॉंग द फर्स्ट पिरियड. द फर्स्ट शेल आहे हा फर्स्ट शेल हा फिल्ड होत आहे फर्स्ट पिरियडनुसार. नेक्स्ट पॉईंट इज ॲज द फर्स्ट शेल कॅन अकॉमडेट ओनली 2 इलेक्ट्रॉन्स. जो फर्स्ट शेल आहे यामध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन्सच राहू शकतात. तर देअर आर 2 एलिमेंट्स इन द फर्स्ट पिरियड. त्यामुळे काय की जो फर्स्ट शेल आहे या फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्सच असल्यामुळे जे फर्स्ट पिरियड आहे या फर्स्ट पिरियडमध्ये फक्त 2 एलिमेंट प्रेझेंट आहे. त्यातला फर्स्ट एलिमेंट आहे हायड्रोजन अँड सेकंड एलिमेंट आहे हेलियम. तर त्यामुळे त्याचा जो हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे तो Z=1 आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 आणि हेलियमचा ॲटॉमिक नंबर Z=2 आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 1s2. दो फर्स्ट पिरियड अँड एंड्स ॲट जो फर्स्ट पिरियड आहे तो फर्स्ट पिरियड एंड कशाने होत आहे? हेलियमनी. बिकॉज त्याचा जो शेल आहे आउटरमोस्ट शेल आहे तो कम्प्लिटली फिल्ड झालेला आहे, दॅट इज डुप्लेट. तो जो शेवटचा पिल आहे एलिमेंट्स आहेत किंवा त्याचा जो शेल आहे तो शेवटचा शेल आहे 2 इलेक्ट्रॉन्सनी फिल झालेला आहे. त्यामुळे त्याचं काय कंप्लीट झालेलं आहे? डुप्लेट कंप्लीट झालेलं आहे. आणि आपण पहिलेच म्हटलेलं आहे की फर्स्ट शेल हा त्याच्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन्स आलेले आहे कारण तो डुप्लेट फॉर्म करतो म्हणून. त्यानंतर इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन सेकंड शेल अलॉंग द सेकंड पिरियड. म्हणजे जेव्हा आपण जम्प करू सेकंड पिरियडवरती तर सेकंड पिरियडमध्ये जेव्हा येत आहोत तेव्हा इलेक्ट्रॉन्स हे फिल्ड होतात सेकंड शेलमध्ये. मग त्यानंतर जेव्हा आपण सेकंड पिरियडमध्ये मूव्ह करतो तर तेव्हा त्याच्यामधले जितके पण इलेक्ट्रॉन्स आहे ते फर्स्ट पिरियड झाल्यानंतर सेकंड पिरियडमध्ये काय होणार किंवा सेकंड शेलमध्ये काय होणार ते इलेक्ट्रॉन्स फिल्ड होणार. द सेकंड पिरियड दस बिगिन्स विथ लिथियम अँड एंड्स अप विथ निऑन. म्हणजे सेकंड पिरियडचा आहे जो सेकंड पिरियड स्टार्ट होत आहे ते सेकंड पिरियड्समध्ये जे एलिमेंट्स स्टार्ट होत आहे तो लिथियमनी स्टार्ट होत आहे आणि एंड कशाने होत आहे? निऑननी एंड होत आहे. तर लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s1. यामध्ये बघा त्याचा जो ॲटॉमिक नंबर आहे 3 आहे. त्यामुळे ज्या 1s आहे हा फर्स्ट शेल आहे या फर्स्टमध्ये इलेक्ट्रॉन्स एंटर झाल्यानंतर देखील एक इलेक्ट्रॉन उरतो आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जो सेकंड शेल आहे तो काय होणार? सेकंड शेलमध्ये काय होणार? इलेक्ट्रॉन फिल होणार. म्हणजे पहिले फर्स्ट शेलची कॅपॅसिटी फिल होऊन म्हणजे कंप्लीट होऊन जाणार. त्यानंतर मग इलेक्ट्रॉन काय करणार? सेकंड शेलमध्ये मूव्ह करणार किंवा एंटर करणार. त्यानंतर थर्ड शेलमध्ये जसं जसं इलेक्ट्रॉन वाढत जातील तसं तसं काय होणार? इलेक्ट्रॉन हे थर्ड शेल किंवा फोर्थ शेल यामध्ये ॲड होत जाणार. निऑन विथ 8 इलेक्ट्रॉन in its outermost second shell has complete ऑक्टॅट. त्याचं ऑक्टॅट कंप्लीट व्हायसाठी निऑनकडे 8 इलेक्ट्रॉन्स हे असतात आणि ते सेकंड शेलमध्ये मूव्ह होतात. म्हणजे सेकंड शेलचं जो सबशेल आहे ते 2 आहेत. सबशेलमध्ये कुठला एक आलेला आहे? एक 2s2 आणि 2p. हे 2s आणि 2p हे 2 सबशेल्स हे सेकंड शेलमध्ये आहेत. त्यामुळे सेकंड शेल हॅज इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ 8 इलेक्ट्रॉन. त्यामध्ये बघा जर सेकंड शेल घेतला आहे तर सेकंड शेलचा जो 2 सबशेल आहे ते S आणि P आहे. तर Sची कॅपॅसिटी 2 आहे आणि Pची कॅपॅसिटी किती आहे? 6. दोघांना ॲड केलं तर इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी किती होणार? सेकंड शेलवाला 8 ही त्याची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी होणार. गेट फिल अलॉंग द सेकंड पिरियड ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. जसं जसं ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस होत आहे तसे तसे काय होणार? सेकंड पिरियड काय होणार? फिल होत जाणार. देअर आर 8 एलिमेंट इन द सेकंड पिरियड. म्हणजे जे सेकंड पिरियड जो घेतलेला आहे सेकंड पिरियडमध्ये टोटल किती एलिमेंट्स राहतील? तर 8 एलिमेंट्स हे सेकंड पिरियडमध्ये राहतील. सिमिलरली देअर आर 8 एलिमेंट्स. सिमिलरली त्याचप्रकारे जेव्हा आपण थर्ड शेलमध्ये मूव्ह करू तेव्हा थर्ड शेलमध्ये काय होणार की 8 एलिमेंट्सच असतील थर्ड पिरियडमध्ये देखील. सिमिलरली देअर आर 8 एलिमेंट्स विच इज बिगिंग विथ सोडियम अँड एंड विथ
argon having the condensed electronic configuration described together as neon 3s122 3p126 in the third period as the result of completions of the third शेल. म्हणजे जसं मग थर्ड पिरियडमध्ये जेव्हा आपण एंटर करत आहोत त्यामध्ये थर्ड पिरियडमध्ये एंटर केल्यानंतर त्यामधला जो इलेक्ट्रॉन्स आहे हे इलेक्ट्रॉन्स कशामध्ये एंटर करतील, थर्ड शेलमध्ये एंटर करतील. तर थर्ड शेलमध्ये 3s आणि 3p असे इलेक्ट्रॉन्स आहे आणि याचं देखील ऑक्टेट कंप्लीट होत आहे 3s आणि 3p मुळे. तर त्यामुळे जसं सेकंड पिरियडमध्ये 8 एलिमेंट आहेत त्याच प्रकारे थर्ड पिरियडमध्ये देखील किती एलिमेंट्स आहे, 8 एलिमेंट्स आहे. नेक्स्ट पॉईंट इज द फोर्थ पिरियड बिगिन्स विथ फिलिंग ऑफ 4s सबशेल्स. आता फोर्थ पिरियड जेव्हा आपण स्टार्ट करत आहोत त्यावेळेस त्याचे जो इलेक्ट्रॉन्स हा फिल कशामध्ये होणार, 4s मध्ये येणार. 4s आहे काय आहे, सबशेल आहे. द फर्स्ट 2 एलिमेंट्स ऑफ द फोर्थ पिरियड आर, पहिले जे 2 एलिमेंट्स आहे फोर्थ पिरियडचे ते आहे की पोटॅशियम ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 19 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑर्गन 4s1 आणि सेकंड आहे कॅल्शियम, त्याचा ॲटॉमिक नंबर Z=20 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. यामध्ये बघा इलेक्ट्रॉन्स हे 4s मध्ये काय झालेले आहे, एंटर झालेले आहे. आता 4 पिरियड आहे, फोर्थ पिरियडमध्ये हे स्टार्टिंगचे 2 एलिमेंट आहे त्यामध्ये काय ॲड झालेलं आहे, फक्त 4s1 मध्ये ॲड झालेलं आहे. पण जसं जसं आपण अबाव प्रिन्सिपल बघितलेलं होतं, अबाव प्रिन्सिपलमध्ये आपण एक डायग्राम बघितलेली होती, त्यांची बिल्डिंग बघितलेली होती, त्यामध्ये 1s2 2s2 2p6 असं जे एंटर केलेले होते आपण. जशी हायर एनर्जी येत होती तसं जो हायर एनर्जीनुसार काय येत होता, नेक्स्ट सबशेल फॉर्म होत होता. तर त्या नेक्स्ट सबशेलमध्ये काय आलेलं आहे, 3D आलेलं आहे. तर त्यामुळे जसं जसं जो ॲटॉमिक मास इन्क्रीज होत आहे त्यानुसार काय ॲटॉमिक मास इन्क्रीज झाल्यानुसार त्यामध्ये काय ॲड होत चाललेलं आहे, इलेक्ट्रॉन हे ॲड होत चाललेलं आहे. तर तो नेक्स्ट सबशेल काय येत आहे, 3D येत आहे आणि त्याचं जो कॅपॅसिटी आहे ती 10 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे. द फिलिंग ऑफ द 3D सबशेल रिझल्ट इन द नेक्स्ट 10 elements of the fourth period from scandium to zinc. आता जसं जसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण करत चाललेलो आहोत तेव्हा फोर्थ जो पिरियड आहे तर फोर्थ पिरियडमधला जो थर्ड एलिमेंट आहे तो थर्ड एलिमेंट आहे स्कॅन्डियम. तो स्टार्ट कशापासून होता आहे, स्कॅन्डियम आणि त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 21 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, ऑर्गॉन 4s2 3d1 2. त्याचं एंड कशामध्ये होत आहे, झिंकमध्ये एंड होत आहे. झिंकचं ॲटॉमिक नंबर आहे Z=30 आणि त्याचं जो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 4s2 3d10 4s2 3d10. तर यामध्ये बघा आफ्टर दिस द इलेक्ट्रॉन्स एंटर द सबशेल 4p फॉर द नेक्स्ट 6 एलिमेंट. त्यानंतर जसं आपण चाललेलो आहोत तर फोर्थ पिरियडमध्ये परत येत आहे. तर फोर्थ पिरियडच्या याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये आफ्टर दिस इलेक्ट्रॉन्स काय होत आहे, एंटर कशामध्ये होत आहे, जो अबाव प्रिन्सिपलची जे डायग्राम आहे त्या प्रिन्सिपलच्या डायग्रामनुसार जसं 3D झालं त्यानंतर 4s हे येत आहे, 4s येत आहे, 4 नंतर 3D येत आहे आणि त्यानंतर 4p येत आहे. नंतरचे जे हे आहे इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा ते एलिमेंट्स आहेत तर नेक्स्ट 6 एलिमेंट्स हे त्याची स्टार्टिंग कशामध्ये होत आहे, जी आहे झिंक. त्यामध्ये त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 31 आणि त्याचे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे ऑर्गॉन 4s2 3d10 4p1. त्यानंतर त्याचं एंड कशामध्ये, ते 6 याच्यामध्ये एंड होत आहे. ते 6 एलिमेंट्स आहे. क्रिप्टॉन त्याचा जो ॲटॉमिक नंबर आहे 36, ऑर्गॉन 4s2 3d10 अँड 4p6. त्यानंतरचा जो फोर्थ पिरियड आहे यामध्ये देखील परत 18 एलिमेंट्स काय झालेले आहे, इन्क्लूड झालेले आहेत. हे 18 एलिमेंट्स कसे आलेले आहे, यामध्ये बघा 18 एलिमेंट्स जे घेतलेले आहे आपण ते 18 एलिमेंट्स हे फिलिंग ऑफ जो अबाव प्रिन्सिपलमध्ये आपण जे फिलिंग केलेली होती त्या अबाव प्रिन्सिपलमध्ये कशी फिलिंग झालेली होती की पहिले आपण घेत होतो 1s, त्यानंतर तो सेकंड शेलमध्ये एंटर करत होता 2s आणि 2p, त्यानंतर तो थर्ड शेलमध्ये एंटर करत होता 3s आणि 3p आणि त्यानंतर तो फोर्थ शेलमध्ये एंटर करत होता 4s आणि त्यानंतर तो नेक्स्ट शेलमध्ये करायचा तेव्हा 3d यायचं आणि त्यानंतर 4p यायचं. तर त्यानुसार जेव्हा फोर्थ
पिरियड आहे त्या 4th पिरियडमध्ये टोटल आपल्याला किती लागत होते एलिमेंट्स, तर त्यानुसार त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स एंटर झालेले आहेत ते टोटल एलिमेंट्स हे त्या सगळ्यांची काय झालेली आहे, ॲडिशन झालेली आहे, दॅट इज 18 एलिमेंट. म्हणजे 4th पिरियडमध्ये टोटल किती एलिमेंट्स येत आहे, ते 18 एलिमेंट्स येत आहे. The 5th period accommodated 18 elements as a result of successive filling of electrons in the 5th 4d and 5p subshells. जेव्हा 5th पिरियडमध्ये आपण जेव्हा एंटर करत आहोत त्यावेळेस 5th पिरियडमध्ये एंटर केल्यानंतर जे शेल्स आहेत ते शेल्समध्ये 5sमध्ये एंटर होते, 4s 4dमध्ये एंटर होते आणि 5pमध्ये एंटर होत आहे. मग सगळ्यांची काय केलेली आहे, ॲडिशन केलेली आहे. तर म्हणून आपल्याकडे किती एलिमेंट 5th पिरियडमध्ये देखील किती एलिमेंट्स येत आहे, त्यामध्ये 18 एलिमेंट्स येत आहे. इन शॉर्ट जेव्हा आपण पिरियड्स हे बिगिन करत आहोत तेव्हा 1 इलेक्ट्रॉन्स हे ॲड होत जात आहे कशामध्ये, एस सबशेल्समध्ये, आणि तेव्हा नंतर मग तो एस सबशेल्समधून न्यू सेल फॉर्म होत आहे अँड एंड विथ द एलिमेंट हॅविंग कंप्लीट ऑक्टॅट. आणि फर्स्ट जो पिरियड आहे फर्स्ट पिरियडमध्ये काय होतं आहे, डुप्लेट होतं आहे. तर त्यानंतर जेव्हा आपण बिटवीन दोन जेव्हा एंड्स आपण करस्पॉन्ड घेत आहोत एस आणि पी सबशेल्सचा, त्यामध्ये काही व्हॅलन्स सबशेल्स आहे आणि इनर सबशेल्स आहे डी आणि एफ, आणि फील्ड सक्सेसिवली फील्ड द अबाव प्रिन्सिपलच्या बेसिसवरती जे 2 एंड्स बनत आहे एस आणि पी सबशेल्स, यामध्ये व्हॅलन्स शेल्स देखील आहे आणि इनर सबशेल्स दॅट इज कॉल्ड डी आणि एफ आर फील्ड सक्सेसिवली, जे कशाच्या बेसिसवरती फील होत आहे, ते अबाव प्रिन्सिपल्सच्या बेसिसवरती फील होत आहे. नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे, प्रॉब्लेम्स दिलेलं आहे. या प्रॉब्लेम्समध्ये म्हटलेलं आहे की व्हॉट इज द सबशेल इन विच द लास्ट इलेक्ट्रॉन्स ऑफ द फर्स्ट शेल इन द 6th पिरियड. यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे की सबशेल्समधला जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे, जो 6 ग्रुप आहे, 6 पिरियड आहे, त्या 6 पिरियडच्या एलिमेंटमधला जो लास्ट शेल आहे, या लास्ट शेलमधला जो इलेक्ट्रॉन्स आहे तो कोणत्या सबशेलमध्ये एंटर होईल. तर कुठलाही एलिमेंट असला तरी तो कुठलाही एलिमेंटमधला जो लास्ट इलेक्ट्रॉन्स असेल तो लास्ट इलेक्ट्रॉन्स कशामध्ये, सबशेलमध्ये एंटर करणार, एस या सबशेलमध्ये एंटर करणार. कुठलाही एलिमेंट असू दे आणि त्याची कुठलीही पिरियड असू दे, त्या कुठल्याही एलिमेंट आणि कुठल्याही पिरियडमध्ये जेव्हा आपण एखाद्या सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन्स एंटर करत आहोत तर तो एस या सबशेलमध्ये काय होणार, एंटर करणार. कारण त्याचा आपलं स्टार्टिंगच जो सबशेल आहे तो एसचा आहे, त्यानंतर पी आहे, त्यानंतर डी आहे आणि एफ आहे. सो इन दिस प्रॉब्लेम द 6th पिरियड बिईंग बाय द फिलिंग द लास्ट इलेक्ट्रॉन इन द शेल विथ एन इक्वल्स टू 6, म्हणजे टोटल नंबर आपल्याकडे किती आहे, 6 आहे. द लोवेस्ट एनर्जी ऑफ सबशेल्स ऑफ एनी शेल इज एस. लोवेस्ट एनर्जी स्टार्टिंग आपल्या एसपासून होत आहे, त्यामुळे देअर फॉर द लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ द फर्स्ट एलिमेंट इन द 6th पिरियड एंटर द सबशेल 6. म्हणजे कुठलाही जेव्हा एलिमेंट तुम्ही घेत आहे त्या एलिमेंट्सचा जो पहिला इलेक्ट्रॉन्स होता, इलेक्ट्रॉन्सचा लास्ट इलेक्ट्रॉन आहे त्या, म्हणजे कुठलाही पिरियड घ्या, 1 2 3 4 5 6 पिरियड घेत आहे, त्या 7 पिरियड घेत आहे, त्या 7 पिरियडमधलाही जेव्हा आपण इलेक्ट्रॉन हा एंटर करत आहोत त्या पिरियडमधला फर्स्ट एलिमेंट आणि त्याचा जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन त्या सबशेलचा म्हणजे त्या एलिमेंट्सचा एक यस या सबशेलमध्येच एंटर होणार आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम इज हाऊ मेनी एलिमेंट्स आर प्रेझेंट इन द 6th पिरियड. आता टोटल 6 पिरियडमध्ये टोटल एलिमेंट्स किती प्रेझेंट आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर आत्ताच बघितलेलं होतं की जेव्हा आपण पिरियड्समध्ये जात आहोत त्या पिरियड्समध्ये गेल्यानंतर त्यामध्ये त्याचा जो पहिला एलिमेंट्स आहे हा कसा फील होणार, त्याचा जो सिक्वेन्स आहे कसा फील होणार, आणि हा सिक्वेन्स आपण कशावरनं डिसाईड केलेला होता, अबाव प्रिन्सिपलवरनं. त्याच्यामध्ये जी बिल्डिंग बनवलेली होती आपण, ती बिल्डिंगमध्ये सांगितलेलं होतं की 1s2 2s2, त्यानंतर तशा प्रकारे आपण एक अबाव प्रिन्सिपलची बिल्डिंग बनवलेली होती आणि त्या बिल्डिंगनुसार आपल्याला एक डायग्रामनुसार आपल्याला एक सिक्वेन्स माहिती झालेला होता. तो 1s2 2s2 नंतर 2p नंतर 3s नंतर 3p मध्ये जाणार, 3p नंतर 4sमध्ये जाणार, 4s नंतर 3d नंतर 4p नंतर 4s आणि 4s नंतर 4d नंतर 5p नंतर 6s नंतर 4s. तर आपल्याला कशामधलं काढायचं आहे, आपल्याला 6 पिरियडमधलं काढायचं आहे. म्हणजे
सिक्स पिरियड म्हणजे म्हटलं तर त्यामधला जो शेल्स राहणार आहे हा 6 नंबरचा शेल राहणार आहे आणि त्यामध्ये जो सिक्वेन्स आपल्याला अबोव प्रिन्सिपलवरनं कळलेला होता म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑर्बिटल्सच्या एनर्जीनुसार आपण केलेलं होतं, तर त्यामध्ये पहिला हा इलेक्ट्रॉन्स जो एंटर होणार तो 6s मध्ये होणार, म्हणजे 6sची कॅपॅसिटी किती आहे, 2 कॅपॅसिटी आहे. त्यानंतर तो एंटर कशामध्ये जाणार, 4f मध्ये जाणार आणि fची कॅपॅसिटी किती आहे, 14 आहे. त्यानंतर तो एंटर कशामध्ये जाणार आहे, 5d मध्ये जाणार, त्याची कॅपॅसिटी किती आहे, 10 आहे. आणि त्यानंतर तो लास्ट 6 पिरियड कशामध्ये जाणार आहे, तो 6p, म्हणजे त्याचा जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे तो शेवटचा इलेक्ट्रॉन 6p मध्ये राहणार आणि त्याची कॅपॅसिटी किती आहे, 6 आहे. त्यानंतर 6 म्हणजे 6s 4f 5d आणि 6p यामध्ये कसे इलेक्ट्रॉन्स काय करतील, एंटर करतील. त्यामुळे त्याचे जे कॅपॅसिटीज आहे त्या कॅपॅसिटीची काय करणार, ॲडिशन करणार आणि त्या ॲडिशन्सवरून आपल्याला काय मिळतील, एलिमेंट मिळतील. मग 2 + 14 + 10 + 16. त्यामुळे 6 नंबरचा जो पिरियड आहे त्या 6 नंबरच्या पिरियडमध्ये टोटल एलिमेंट्स किती प्रेझेंट राहतील, 32 असे काय एलिमेंट्स राहतील, प्रेझेंट राहतील. आय होप ऑल दिस थिंग्स आर क्लिअर टू यू. थँक्यू क्लास.